संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभी केलेली चळवळ, यांचा आरक्षणाचा लढा आणि याला प्रतिहल्ला चढवण्यासाठी स्वतःला स्वयंघोषित ओबीसीचे नेते म्हणणारे माननीय लक्ष्मण हाके हे नेहमी अग्रेसर राहिले आहेत. कधी नाशिकचा आशीर्वाद, तर कधी नागपूरचा आशीर्वाद, तर कधी आणखी कुणाचा. ज्यांना स्वतः निवडणुकीला उभं राहिल्यावर 500 मतं पडत नाहीत, गावचं सरपंच होता येत नाही, मेंढपाळाचा मुलगा म्हणून मिरवतात. त्यांनी धनगरासाठी केलं काय? आणि आता तर राणी सावरगावच्या लोकांनी मला ओबीसी चळवळीमध्ये सक्रिय होता यावं म्हणून कार गिफ्ट केली असा गवगवा करतात. हा नागपूरचा धनादेश तर नाही ना?